नमस्कार अंडे श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग हा वेगळा होणार आहे. ऍक्च्युली बरेच दिवस माझे लॉंग ब्लॉग्स येत नाहीयेत सगळे, कारण का मी एक मिनी ब्लॉगची सिरीज स्टार्ट केली होती म्हणून. पण आता ह्याच्यानंतर थोडे थोडे ब्लॉग्स येत जातील. तर हा ब्लॉग आहे आजचा की मी करणार आहे घराला कलर. बरेच वर्ष झाले असतील मी घराला कलरच केला नाहीये. करतो, नॉर्मली करतो, मीच करते नॉर्मली घरात. पण आज म्हटलं की ह्या वर्षी काहीतरी वेगळं करूया. मग आज तर मी ड्युटीवरती आहे. आता इथून घरी जाणार. किती वाजलेत? 9:30 वाजलेत. 9 वाजता घरी जाणार आहे मी. तर बघूया काय होतंय ब्लॉग मध्ये. काय नाही काय चेंजेस तर होतच राहतात माझ्या घरामध्ये नाही, सॉरी माझ्या लाईफ मध्ये. सो घरात काय चेंजेस होतात ते बघूया. उटपटांग बाते, उटपटांग गोष्टी काही नाही काय होत राहतात. सो आणि मोस्ट रिक्वेस्टेड गोष्ट आहे की तुझ्या मागे जे आहे ते काय आहे, तू कुठे शाळेत कामाला आहेस का? तर नाही, मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. आणि माझं कॅन्सर हॉस्पिटल, सॉरी माझं म्हणजे मी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे लहान मुलांच्या. सो त्याच्यामुळे ही अशी लहान मुलांची थीम आहे. आणि मी बाहेर जाऊन पण तुम्हाला दाखवते कशी थीम आहे ती ऍक्च्युली लहान मुलांची. इथे हे आहे असं पाळणा, पेशंट आहे. आणि ही सगळी थीम ना ऑलमोस्ट लहान मुलांचीच आहे. मी नाव नाही दाखवू शकत कारण काही त्या हॉस्पिटलचं नाव लिहिलंय. सो हे हॉस्पिटल आहे कॅन्सर हॉस्पिटल. नंतर काहीतरी फुल स्टोरी किंवा कुठे आहे काय आहे हे मी सगळं सांगेन तुम्हाला. ओके, सो घरी गेला ती भेटूया. त्याच्या आधी थोडीफार मला मदत हवी आहे घरात सामान विमान उचलायला. तर विनोदला फोन केला होता, तो मला बोलला की मी बिझी आहे. आता स्वप्नीला फोन करून बघते की तो काय करतोय ते. खूप त्याने कॉल उचला. ही सगळी म्हणजे माझे मॅक्सिमम मुलंच फ्रेंड्स आहेत. हॅलो, कुठे आहेस? बोरल स्टेशनला. अच्छा, अरे जरा दिवाळी चालू होती ना, आता जरा सामान बिमान उचलायची कामं होती, जरा याल का मदतीला? कुठेच रॅपिडोवर? रॅपिडो मारायला लागला तू कधीपासून? मग तू घरी कधी येणार आहेस? वाटलंच 12-1 वाजता करूया रात्री, हरकत नाहीये. 12-1 वाजता करूया रात्री, हरकत नाही, चालेल. नाही रे, एवढा लेट नाही करणार की तुला यायला लेट होईल ना मग. अरे पठ्ठ्या, तुझ्यासाठी काय थांबून राहायचं का? झोप बीप नाही का? आम्ही ड्युटीची माणसं. तुम्हाला संडेला सुट्टी असते, उद्या आम्हाला नसते. तर तुझ्या इच्छा मला माहिती आहेत काय सीन तुझ्या इच्छेचा. तू माझ्यावरती ओरडतोयस. तर फायनली मी आले ड्युटीवरून, कपडे चेंज केले आणि जेवलं तर नाहीये, जेवण रेडी होत आहे. थोड्या वेळाने जेऊ आणि साफसफाईला लागू. कारण का ह्या जेव्हा वॉलपेपर लावला होता ना, त्याचा मी ब्लॉग ऑलरेडी टाकला होता युट्यूबला. आणि आमची पूर्ण वॉल ना अशीच आहे, येल्लो, पूर्ण घराच्या सगळ्या येल्लोच आहेत. सो या टाइमला म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया. दरवर्षी तर मी कलर करतोच, त्याच काही नवीन नाहीये. सो आता येत आहे आपली मालकी मिसेस चव्हाण. या. हाय मंडळी, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. येस. तर तुम्हाला मॅडम कसं वाटतंय की आपण ह्या वर्षी काहीतरी घराचा लुक चेंज करणार आहोत, याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? इथे या. नाही, तसं तर आम्ही दरवर्षी कलर करतो, पण ह्या वर्षी जरा लुक चेंज करायचं आहे. छानपैकी कसं काय कलर केल्यावरती वगैरे वाटतं ते तुम्ही पहा. येस, डन. आमचे नवीन नवीन ब्लॉगर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं फंबलिंग किंवा काही होऊ शकतं. सो तुम्ही त्यांना सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे. सो तुम्ही कोणीही असं हसू नका त्यांना प्लीज. नवीन आम्ही आहोत, आम्ही नक्कीच ह्या फील्डमध्ये ग्रो करू. तुला काय वाटतंय? आपण करूया ना ग्रो? नक्की नक्की. येस, हम साथ साथ है, हम साथ मिलके तबाही कर डालेंगे यूट्यूब पे. हाँ येस, चर्स. येस चर्स. सो जेवण झालं की आपण साफसफाईला लागूया, ठीक आहे? ओके, चालेल. जेवण तयार आहे तुमचं? थोडंच झालंय, थोडं बाकी आहे. मग थोडंच दे, थोडं तरी वाढाल का आम्हाला आता? हो नक्की. येस. ऐकतं
आयतं खाण्याचं सुख आहे ही. कामावर येऊन आयतं खाण्याचं सुख. हो, आईच्या राज्यात. ही 2 मिनिटात येऊन फुटाची खाऊन जाते. नंतर नंतर भेटूया आपण. बाय. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि हा पोरगा मला खाऊ घेऊन आलाय. मी जशी आहे तसंच, मी आहे तसंच ते सगळं टाकलं साफसफाई आणि ह्याने काय खाऊ आणलं तो बघायला आले. बघूया काय खाऊ आणलं ह्याने. एवढं लेट ते पण. धर बघू दे काय खाऊ आणलंयस. चांगलं असेल ना? बघ तरी चांगला आहे काय. सॉरी फाटलं. एवढं पॅकिंग केलंय मला. ओके ओके ओके. सँडविच हे तेच आहे ना चिकनवाला. चिकन 1-2 महिन्यापासून माझ्या मागे लागली होती की मला सँडविच घेऊन ये, सँडविच घेऊन ये. तो आता घेऊन ये. काय लेअर आहे. चीज सँडविच सारखं वाटतंय. चीज सँडविच आहे. बघ तरी खा तरी तू मेयोनीज वगैरे सर्व टाकलंय. ऍक्च्युली घरी आहे मला खूप वेळ लागतोय. तुला मम्मीला घेऊन जाणार घरी आता. परत घरी जाणार ना. पण खाऊन बघ. मी आज आणि मला सांगते मला माहिती आहे कसं लागतं. सही लागतंय पण माझ्या पोटात दुखेल ना. सही आहे. सो उलटा झालाय कॅमेरा पण भेटूया आपण खाऊन घेते. तर गुड मॉर्निंग गाईज. तर मी बऱ्याचशा रील्समध्ये माझ्या हे घर दिलंय म्हणजे या घरामध्ये शूट केलं आहे. 1-2 तर रील्स आहेत माझ्या जोडीदारावाल्या कन्सेप्टमध्ये आणि ते रील्स माझ्या अजून कंटिन्यू राहणार आहेत. सो हे घर सुद्धा माझंच आहे. मला बिल्डरने दुसरीकडे राहायला रूम दिली आहे. आपण बोलतो ना ते गिव्ह अँड टेक असतं ते तसं आलं. तर जेव्हा मला बिल्डिंगमध्ये रूम मिळेल तेव्हा मी हे घर त्या लोकांना देऊन टाकणार तोडायला. तोपर्यंत टेम्पररी बेसिसवरती आम्हाला दुसरीकडे राहायला दिलंय आणि ह्या घरची चावी सुद्धा आमच्याकडे अजूनही आहे. मला कधी शूट करायचं असतं किंवा आम्हाला दुसरं काही सामान वगैरे शूट करायचं तेव्हा मी या रूमचं यूज करतो. जास्त काही नाही म्हणजे खूप काही काम बाकी आहे पण आपल्याला ही रूम तोडायचीच आहे म्हणून मी या घराचं काम सुद्धा नाही करत आहे काही. तर दुसरी गोष्ट की आज आपण ह्या रूमचा यूज असा करणार आहोत की मला तिकडे कलर करायचा आहे त्या रूमला. सो 1-2 दिवस मी सगळं सामान इथे शिफ्ट करणार आहे. त्याच्यानंतर मग परत घेऊन जाणार तिकडे शिफ्ट करायला. ऑलमोस्ट सगळं सामान आता क्लिअर केलंय. थोडंफार बाकी आहे ते करेन मी. आणि मला तसं पण ड्युटीवर जायचं आहे तर आता काय करायचं नाहीये जास्त कलर. थोडंफार कलर करणार ते घासून वगैरे काढणार. तेवढ्या वेळात मी येऊन जाईन ड्युटीवरून. आणि उद्या तर माझी नाईटच आहे तर मम्मीला म्हणली आज थोडं सेटलमेंट करावं लागेल तिला. बस बाकी काय नाही. आणि मग नंतर शेवटी उद्याचा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन. जितकं आज पॉसिबल आहे ते ब्लॉग मध्ये दाखवायचं तेवढं आज दाखवेन तुम्हाला. अजून तर ते कलरवाले काका आले नाही आहेत आणि मला डस्टची खूप ॲलर्जी आहे त्याच्यामुळे लगेच धूर वगैरे म्हणजे डस्ट वगैरे गेली की शिंका वगैरे सुरू होतात म्हणून आधीच प्रिकॉशन. ही आहे आमची मशीन. हिला नाही ठेवणार आहे तिकडे मालकी नाही. बाकी हे थोडंफार काही सामान आहे ते आता शिफ्ट करतोय. तर माझ्याच लाईफ मध्ये असं का होतं हे मला कळत नाही. आता सगळं रूम मी पूर्ण खाली केलंय. पप्पांची तब्येत बरी नाहीये तर पप्पांना दुसऱ्या रूम मध्ये सुद्धा शिफ्ट केलं मी.
आणि तेवढ्यात 10:15 काका आले ते कलरवाले आणि बोलले की आमच्या घरी कोणतरी ऑफ झालंय त्याच्यामुळे आज आम्ही कलर करायला येऊ शकत नाही. काय बोलायचं आता मला समजत नाही. ऐन टायमाला पेंटर मी कुठून शोधू. सांगितलं तसं मनाला मी कोणाला असेल तर बघ म्हणून, पण आता कुठून शोधायचं ऐन टायमाला. आणि मला 2 दिवसामध्ये कसंही करून कलर करायचंच आहे. जर मला कोणी नाही मिळालं तर मी स्वतःच करणार, पण मी करणार असं मी ठरवलंय. होप सो कोणतरी भेटावं, कारण का आता तर 12 वाजलेत आणि 2 वाजायला फक्त थोडाच वेळ आहे. मला बाहेर सुद्धा जायचंय, घरासाठी काय काय सामान आणायचंय आणि रोहित सुद्धा येणार, त्याला पण एक शूट करायचं त्याच्यासाठी. सो बघू किती वेळ लागतंय ते. का आज काही करून भेटला पाहिजे प्रिंटर. प्लीज स्वामी प्लीज, का अशा अडीअडचणी आणताय माझ्या कामामध्ये. सहन करायची कॅपॅसिटी आहे म्हणून एवढ्या अडीअडचणी आणू नका प्लीज प्लीज. सो बघू कोण सापडतंय का. तोपर्यंत हे चालू ठेवते. झालं त्याचं बोलणं. फायनली रोहित पण आलेला आहे. आता ह्याला मी काम करायला बसणार आहे. चला इकडे बोल. अरे जाऊ दे रे, नको बडबडू रे म्हणा. कोण आधी हॅलो कर, शिव्या घालायच्या, अरे ह्याला मारायच्या गोष्टी करतो उद्या. कोण आहे हा लोन वाला आहे तो चिक्का. तुला काय अरे नाही, तो दुसरे कोणीतरी लोन घेतलाय आणि आपल्याला फोनवर बोलतात ते लोक की तुमचं नॉमिनी टाकलंय आणि तो आपल्याला शिव्या घालतो की तू त्याला सांग. म्हणजे आपण का सांगायचं त्याला. पण तुमचं नॉमिनी कोणी टाकलं? त्या लोकांनी, कोणी त्या लोकांनी? ज्या ते आहेत ना ते मंचुरियन वाले काका, त्यांनी. तो बोलतो मी कन्फर्मेशन केलं की येईल लोग थे. क्या कॉल किया था क्या फिर? तुला माहिती आहे का त्या नॉमिनी नाही, आपल्याला काहीच माहिती नाहीये आणि ते पैसे भरत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला फोन करतायत. हॅलो, तुझा फोन आहे ना? हॅलो, हा बोलो. अरे माझं सामान, माझं सामान राहिलंय आणि खूप लफडी होत आहेत आज. बापरे, पहिलं मना भांडला त्या माणसासोबत, आता रोहित भांडतोय. प्रेम क्या हुआ? आप कौन बात कर रहे हो? वो पहला बोले, आप फोन किया ना? हाँ, आप कौन हो सर? पहले वो बताइए. पैसे घेतलेत कोणीतरी दुसऱ्याने ऑनलाईन आणि असं झालंय की ते पैसे भरत नाहीयेत आणि ते मला फोन करतात. कारण का ज्यांनी कोणी ऑनलाईन टाकलंय ना त्यांनी माझा नंबर टाकलाय नॉमिनी मध्ये, त्याच्यामुळे मला कंटिन्युअसली फोन करतात तू पैसे दे. तो भरत नाही, तू पैसे दे. मी का पैसे देऊ, तू त्याच्याशी बोलून घे ना डायरेक्ट. ब्लॉक केला मी त्याचा नंबर, तरी पण दुसऱ्या नंबर वरून ते कॉल करतात. कंपनी वाले चलिए मत कीजिए. चल रोहित काम कर चल. ते बघा हा, परत फोन आला. लवकर लवकर काम करा, चला लवकर लवकर काम करा. हा फायदा असतो घरात मुलं असण्याचा. पण आमच्या घरात नाही आहेत, पण माझ्याकडे आहेत मुलं. मुलांची गँग. आई शपथ, किती वर्षापासूनचा ठेवला होता हा. बापरे, सॉरी सॉरी. हे सोडू नको मला माझ्या हातावरती. परत कंटिन्युअसली फोनवरती फोन येतात त्या माणसाचे. लागलं नाही ना? आता इथे पण कलर करायचं बाकी. हे सगळं हे पण काढायचंय, नवीन देवारा वगैरे सगळं लुकच चेंज करणार आहे मी इथला. बापरे मम्मी, हळूहळू काच काच काच. तू कशाला करायचे, आहेत ना 2 जण. करते मी सामान, तर सगळे टाकतील माझ्यावरती. हा, अरे तो कामाला गेलाय. अरे ते लोक ऐकतच नाही, तर ते लोक मला काय बोलतात की तुम्ही त्यांचे फोन उचलू नका, ब्लॉक करा. मग मी तेच त्यांना म्हटलं, आम्ही का करायचं त्यांचे फोन ब्लॉक? तुम्ही तुमचे पैसे भरा ना, आम्ही कशाला त्यांच्या लुकआउट मध्ये पडायचं. हा, नाही विचारलं मला त्यांनी. मी त्यांना बोलली
तर मला बोलतात की नाही ते लोक तू त्याच्याकडे तुझा नंबर कसा गेला आम्हाला माहितीच नाही असं बोलतात. असं कसं नंबर दिला नंबर आणि आम्हाला कामाला लावलंय. समजलं माझा पण नंबरवरती तो फोन करतो. हा हिला पण करतो आणि मला पण करतो. एकाच टाका. तिथे काची बेल टाकूया आणि ही काढ. मग तू तेव्हा तसं सांग की मला नाही माहित कसं झालं, मी वाटलं फोन देतो त्यामुळे तुम्ही बोलून घ्या डायरेक्ट. अरे मी बोलली पण ते लोक फोन नाही उचलत ना म्हणून ते लोक आपल्याला गरम करतात जेणेकरून आपण त्या लोकांना बोलायला पाहिजे म्हणून. त्यांना दे. ते आहेत कोण दोघं पण घरात. एक काच लागेल. चला काम करते बाय बाय. एवढंच बोलणार आहे मी की पोरं खूप मेहनती आहे बिचार. एवढा काम केला फक्त एक प्लेट वरती भागवते. बघ ना ते काम केलं. जर ह्या लोकांनी उद्या 2 दिवस पगार केला ना माझ्या घरात येऊन तर नक्की मी तुला 5,000 रुपये देईन. लोकांना 5,000 रुपये पण आजची नाही आणि उद्याची. उलटा सुलटा झालाच बोलायचं. 5,000 भेटतात बघ. म्हणजे तर वर्षातून एकदा कमवशील 5,000. मग दिवसाला 5,000 कमवतोय. एकदा कधी एका दिवसात कमवलं काय 5,000 कधी. खट्टा खट्टा तेव्हा पण नाही भेटणार एका दिवसात 5,000. आता बघू काय होतंय ते. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. मला कधी पेंटर भेटेल काय भेटेल माहिती. अरे मला ठेवा. येते तुझी ऑर्डर पण ऑर्डर त्याला भूक लागली तर मला रुपये देतो. घ्या आलं. चल मग ठेवू मग. येस बाय बाय कर. बाय. लवकर हा लवकर येऊ, लवकर भेटू. आणि माझा पण चालू आहे मग भेटू.